त्यात काय झालं तर मुलीला आणायची, त्या मुलीला कडेवर घेऊन आणलं. तेव्हा त्याचा मामा काय म्हणाला, अरे हे काय, अरे ही पांगळी मुलगी बरं का. तो म्हणलं त्यात काय गैर आहे, त्यांनी उपरनं वर गेला, त्याला हातच नव्हते दोन्ही बरं का. तशी माझी स्थिती आहे. काय झालं, माणसं भेटतात, प्रेमाने येतात ज्ञानेश्वरी ऐकायला, तर प्रत्येक आपलं दुःख बरोबर घेऊन येतो. म्हणजे मी उपरनं पांघरून असलो तर तो लंगडाच असतो, पांगडाच असतो तो. समर्थाने म्हणलंय ना, दुखी अशी दुःखी भेटले, अशापैकी स्थिती आहे. पण सांगतो आपल्याला की माझी अतिशय नम्र विनंती आहे आपल्याला, आपण ज्ञानेश्वरी ऐकतो ना, सांगणारा कुणी जाऊ द्या, सांगणारा खरा ज्ञानेश्वर महाराज. तर त्यांची जी मनाची अवस्था आहे, त्या अवस्थेचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. एकदम येणार नाही, मला कबूल आहे. पण म्हणजे कसं, काय परिस्थिती होती बघा. मी आपल्याला अनेक वेळा सांगतो ना, अरे 4 भावंड, सगळं खरं समाजाने टाकलेली हो. याला की नाही इंग्लिशमध्ये एक्स कम्युनिकेशन असं म्हणतात. युरोपमध्ये एक स्पिनोझा नावाचा मोठा साधू केला, तत्वज्ञानी बरं का, फिलॉसॉफर. तर तो बसला म्हणजे 8-8 दिवस समाधीत असते तो. त्याला तो जीव मूळचा आणि त्याच्या त्या बुद्धिमत्तेच्या तेजापुढे त्याचा जो ग्रंथ आहे तालमूद म्हणून, आपले वेद ना तसा, त्याच्यात त्याला अर्थ वाटे ना. आणि जो लोक फार हे असतात, कडक असतात या बाबतीत, तर त्याला त्यांनी एक्स कम्युनिकेट केला, म्हणजे समाज बाह्य टाकला त्याला. तर तुम्हाला खरं वाटेल का, 39 वर्षाचा मेला आणि जगामध्ये अत्यंत थोर जे तत्वज्ञानी होऊन गेले त्यापैकी तो आहे. तेव्हा तो एका हॉटेलमध्ये वरच्या खोलीत राहायचा आणि त्या हॉटेलवाला त्याची सगळी काळजी घ्यायचा. पण जगायचं कसा, काय इस्टेट आहे अमका आहे, तर चष्म्याचे लेन्सेस असतात ना, ते घासून तो तयार करायचा. त्याच्यावर जी मजुरी मिळेल त्यावर जगला आणि त्यामुळेच त्याला क्षय झाला आणि त्यात तो मेला. मला हे सांगण्याचं कारण आपल्याला असं आहे की त्या स्पिनोझाचं म्हणणं असं की आपण जीवन जे जगतो ना, ते जीवन तुम्ही विचार करून जगा, दुसरं काही नाही, फार नकोच काही. त्याची अशी परिस्थिती असताना काय अवस्था असेल, कधी उदासीन आणि राहिला नाही, दुःखी राहिला नाही, ते आपल्याला शिकायचं आहे. आणि दुसरं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्यांचं समजलं, ते संन्यासी झाले, थोर ते थोरच बरं का, संन्यासी झाले. संन्यासाला काय भिक्षा मागायचा हक्क आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांना तोही नव्हता. थोडा विचार करा, राहायला गावाच्या बाहेर, गावामध्ये कोरडी भिक्षा मागायला यायचे. ते अभंग आहेत ना कोणाचे, मुक्ताबाईचे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी म्हणजे झोपडीचं दार, कॉटेज. आता काय ते याची कॉटेज आहे ना मोठासा, मलवारी नव्हे, आगा खान पॅलेसचे तिथे हे कॉटेज जाऊ द्या हो, ते सुवर्ण कॉटेज आहे. पण अशी स्थिती, राहायला घर नाही, मुख्य म्हणजे समाजाची सिंपथी नाही. अहो मला सांगा, ते उदाहरण घेण्यासारखं आहे. दसरा आला, आता हे कमी झालं, अजून कर्नाटकामध्ये मांडे करतात, त्या मडक्यावरती भाजायचे. तसे महाराष्ट्रात सुद्धा मांडे, त्यावेळेला मांडे फार लोकप्रिय होते. तेव्हा मनात आलं मुक्ताबाईच्या, किंवा आपण आज मांडे करावे, काही गैरे का यामध्ये, थोडा विचार करा आपण. आणि ती मडकं मागायला गेली. तेव्हा त्या मडकेवाल्याने खिचराने काय केलं, थोबाडीत मारली, म्हणाली संन्याशाची कार्टी तुम्हाला काय करायचं आहे गोड खाऊन. काय असेल मला सांगा, थोडा विचार करा. आपल्यावर जर असा प्रसंग आला, आपला अंतःकरण फाटून जाईल. समाज विरोधक बनू आपण बरं. सोशल हेटर, जसे मॅन हेटर्स आणि वुमन हेटर्स असतात,
रुमनेटर म्हणजे शोपेनहॉर नावाचा जर्मन तत्वज्ञ होता, मोठा तत्वज्ञ, उपनिषदांचा मोठा अभ्यास. तो की नाही स्त्रियांच्या विषयी वर्णन करताना इतकं वाईट वर्णन करतो बोलायचं. तो स्त्री द्वेष्टाच बनला. कसा तर त्याच्या बापाने काही इस्टेट ठेवलेली होती, तेव्हा त्याची आई दुसरी बायको त्याच्या बापाची, त्याचं काही जमायचं नाही. तेव्हा ती एकदा संतापली, हा तिच्याजवळ राहायचा, आणि तिने काय केलं, हा जिन्यापाशी उभा होता, त्याला लाथ मारून ढकलून दिलं. तो गडगडत खाली आला. तेव्हापासून तो स्त्री द्वेष्टा बनला. ज्ञानेश्वर महाराज असे जनता द्वेष्टा बनले असते तर काय गैर होतं. खायला अन्न नाही, राहायला जागा नाही, घालायला वस्त्र नाही, अशा याच्यामध्ये हा पुरुष काय बोलतोय विचार करा आपण. कारण काय सांगतो हे काय मी उगीच भावनेच्या भरात ठेवून सांगत नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती जे प्रसंग येतात ते प्रारब्धानेच येतात. हे तर आपण पाहिलं. डेस्टिनी, चान्स अँड कॅरेक्टर. स्वभाव पुष्कळ कारण असतो आपला. आपण घरात नकोसे होणं किंवा ऑफिसमध्ये नकोसे होणं स्वभावामुळे, त्याच्यासाठी वाईट गोष्ट नाही. सगळ्यांना हवे 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 असं वाटणं यात शोभा आहे. गडकऱ्यांचं आहे ना, केव्हा मरावं, जोपर्यंत आपण जगाला हवे असं वाटतं तोपर्यंत मरावं म्हणाले. तसं आहे. असं असताना मनुष्याला समाधान कसं मिळेल मला सांगा. तेव्हा आपल्याला ते शिकायचं आहे. आणि माझ्यासारखे तुम्ही जर शारीरिक दुःख भोगत असला तर तुम्हाला एक साक्षात अनुभव सांगतो. या देह त्रास देतो, चैन पडू देत नाही, झोप येत नाही, औषध पाणी केलं तरी ते लागू पडत नाही. मग डॉक्टर म्हणतो आज बरं आहे, याने हो म्हणावं या अपेक्षेने, आभारा नसतो जगाचा, बरं का. हे सगळं असताना जर माणूस नामात राहील तर त्याचा देह भोगीत असताना तो शांत राहू शकतो. मग आम्ही कोणाला तरी म्हटलं त्यात सुद्धा फरक आहे. शांत असणं आणि प्रसन्न असणं. शांत असणं हे नकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे. शांत राहील, पण शांत राहून प्रसन्न असणं हे होकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे. तर मनुष्य राहू शकतो. अरे भोगायचं आहे ना, मग आनंदाने भोगावं. निदान मनाच्या श्लोकामध्ये समर्थाने एक ओळ घातलेली आहे, देह दुःख ते सुख मानित जावे. निदान देह दुःख हे दुःख न मानावं, एवढं जरी शिकला तरी पुष्कळ झालं. सुख मानित जावं हे पुढची आहे. माझे मी सांगितलं ना माझा अधिकार काय, पण जो अनुभव येतो त्याला मी काय करू. नामाचं सामर्थ्य संतांनी वर्णन करायला नको, आपल्या अनुभवाचं आहे. मनापासून घेतलं मात्र पाहिजे. याला काही लागत नाही. इंग्लिशमध्ये ज्याला सिन्सिअरिटी म्हणतात, शुद्ध भाव, काही लागत नाही. तेच केलं ना तर माणसाला शांतपणे भोगता येईलच, यात शंका नाही. त्याने काय होतं, मग जे दुःख भोगतो आपण त्याची तीव्रता आपोआपच कमी होते. हाय आता पाय दुखताय, दुखू दे, डोकं दुखतंय, दुखू दे, त्याला औषध पाणी करावं हे नाही. जसं त्या कोकणामध्ये पूर्वी, आता नाही, कोकणामध्ये कुटुंबातली जी भूत असत त्यानं वाढणं ठेवीत असत बाहेर. म्हणजे ताट वाढून बाहेर ठेवायचं, त्याला ते द्यायचंच त्याला. इंग्लिश आपल्या बायबलमध्ये जीसस आहे ना, गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू. तसं या देहाला औषध पाणी करायलाच पाहिजे. त्याचा काय उपचार आहे तो करा, पण मग म्हणू आता बाबा मला त्रास देऊ नकोस. तुझं मी तुला खाणं दिलंय ना, त्याचं खाणं, जसं ती आमक्याला आमक्याची पूजा, तसं या देहाला औषध पाणी ही त्याची पूजा आहे, द्यावं त्याला. त्याला सुद्धा मर्यादा असतात बघा. आज तुम्हाला एखाद्या ऑपरेशन करता या दवाखान्यात जायचं म्हटलं तर किती लोकांचे खिसे खाली होतात, काही शिल्लक राहतात आम्हाला सांगा. अशा याच्यामध्ये मर्यादा राहणारच. अहो ते औषध मिळत नाही आता, असतं बरं का, पण ते खाजगी विकलं जातं पैसे काढण्याकरता. अशा परिस्थितीमध्ये जेवढं औषध पाणी शक्य आहे तेवढं करा, पण ते करीत असताना त्याच्यावरती आपल्या मनाची शांती अवलंबून ठेवू नका. आणि त्याला उपाय असेल तर नामस्मरण, हे माझ्या पुरतं तरी खरं आहे. या रोजचे ते काय आहे, श्राद्ध असतं ना, श्राद्ध करताना जे भटजी बोलावतो आपण, त्यांना खायला घालतो, तेव्हा
पानं वाढल्यावर यजमान प्रार्थना करतो, यद रोचते तद ग्राह्यम, जे आवडेल तुम्हाला ते घ्या, यद न रोचते तद त्याज्यम, जे तुम्हाला नको असेल ते नको, सुखे नैव भोक्तव्यम. तस तुमचं जे सुखदुःख आहे ते सुखे नैव भोक्तव्यम. बरं का, मला एक माझ्या मित्राचे वडील माहिती आहे, ते शंकराचे भक्त, रोज सकाळी वकील होते, फिरायला बिरायला जायचे, अति सात्विक मनुष्य. त्यांना अर्धांगवायू झाला तेव्हा एवढं वरचं चांगलं, बाकी शरीर पडलेलं. तेव्हा त्यांना मी भेटायला गेलो असताना सहज विचारलं की म्हणलं कसं काय आहे, तर त्यांचं एक वाक्य माझ्या हृदयात घुसलेलं आहे, मस्त पडे है. अर्धांगवायू झालेला, त्यांची उर्दू भाषा तिकडची, अर्धांगवायू झालेला, काही खाणं पिणं दुसऱ्यांनी सगळं करायचं, आणि हे मला म्हणतायत मस्त पडे है. अरे वा. तर मी त्यांना काय म्हटलं की तुम्हाला खरंच असं वाटतं का? तर ते काय म्हणले, माझा देव कोण आहे? माझा देव शंकर आहे. भांग घेऊन मस्त हिमालयावरती तसं मी आहे म्हणाले. एक गंमत सांगतोय आपल्याला, आपल्याला जरा एवढं कमी जास्त झालं तर आपण किती कटकट करतो. घरात सगळ्यांना तापलंय का, मला अमको होतंय धमको. काही लोकांना असं आहे 98.4 ते जर 99 झालं, हा हा हो हो काय करू ग, कसं करू ग, काय करू, हे नाही, शांत पाहिजे. येणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की मी आजारी आहे का, आजारी आहे का. सांगण्याचं एक लक्षात आलं ना, हे ज्ञानेश्वरी पासून शिकावं बाबा. बरं, आता आजचा विषय सांगतो आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं की म्हणाले, माझ्या गुरुची माझ्यावर कृपा. काय सांगू कृपा. एक आणखी मुद्दा सांगायचा राहिला तसा, माणसाला उत्तर आयुष्यामध्ये केलेल्या कर्माचा पश्चाताप तो कसा होतो हे केलं नसतं तो वेळ झाला असतो. मला एक मोठे लेखक माहिती आहेत, ते आता बरे आहेत, पण लेखन संपलं त्यांचं. ते अतिशय दारू पित असत. बायको किती वेळा त्यांना पाया पडून सांगे की तुम्ही हे सोडा. शास्त्राने किती प्रयत्न केले पण नाही. तर आता अशी स्थिती झालेली आहे त्यांची, त्यांना अन्न तर जातच नाही, अन्न द्वेष झालेला. त्यांनी लिव्हर खराब होतं असं म्हणतात बघा बरं. तर ते काही वेळेला बायको म्हणते लहान मुलासारखं रडतात, अरे अरे माझा देह मी जर खराब केला नसता, त्या लोकांसारखा मी जगलो नसतो का. हा जो पश्चाताप आहे ना, हा फार भयंकर आहे. म्हणून तुम्ही आज असं वागायला शिकावं माझ्या सगळं, किंवा याचा पश्चाताप होऊ नये. खाणं पिणं उठणं बसणं हे तर आपल्याला करावं लागेलच, भोग भोगणं, पण त्याला की नाही एक पावित्र्याची मर्यादा ठेवा. बरं, उज आपलं खातोय म्हणून खातोय, उज आपलं पितोय म्हणून पितोय, किंवा शरीराचे भोग भोगतोय, नका करूस. ते कर्म तुम्हाला पश्चातापाला कारण होईल. आणि जो माणूस पश्चाताप करीत मेला त्याच्या जीवनाला काय अर्थ राहिला नाही. तिसऱ्या अध्यायामध्ये ते येणारच. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की माझ्याकडून माझ्या गुरुनी हे एवढं मोठं कार्य करून घेतलं, काय माझ्यावरती कृपा आहे त्याची. तर म्हणाले 9 अध्याय झाले, तर 9 अध्याय काय सांगितलं, तर त्यांनी जे सांगितलंय त्याचा भावार्थ सांग. हे मात्र आता लक्षात ठेवा. पहिली गोष्ट जर ध्यानात ठेवायची असेल तर ती ही, अमेरिकेमध्ये तुम्हाला माहितीये मोठमोठ्या ऑफिसामध्ये मधल्या सुट्टीमध्ये योग शिकवतात. त्याची चित्र वगैरे आलेली तुम्ही पाहिली असतील. कारण काय आहे बघा, तो योग शिकवतो, आसनं शिकवतात, प्राथमिक प्राणायाम आणि आसनं. तर काम करणाऱ्याची जी शक्ती कामात खर्च होते ती पुन्हा थोडी भरून निघावी, त्यांच्या हातनं काम जास्त व्हावं म्हणून योग शिकवला. योगाचा मी म्हणतो हरकत नाही, प्रकृती सुधारण्याकरता जरी प्रयत्न हा झाला परिणाम तरी काही वाईट नाही. बरं, तर त्यांची सत्याची व्याख्या काय बघा, त्याला की नाही इंग्लिशमध्ये प्रॅग्मॅटिझम असं म्हणतात. काय करू, 30 वर्ष तत्वज्ञान शिकवल्यामुळे
त्याची काही छाप मनावरची जात नाही. बरं, तरी पुष्कळ विसरलोय मी, विसरायचा प्रयत्न करतो. प्रॅग्मॅटिझम हा काय पंथ आहे? प्रॅग्मॅटिक तत्वज्ञान म्हणलं की सत्याची व्याख्या आली. सत्य काय? तर इंग्लिशमध्ये फार छान आहे, ट्रूथ हॅज कॅश व्हॅल्यू. जे तुम्हाला पैसा देतं ते सत्य. किंवा आणखी एक व्याख्या, ट्रूथ इज दॅट विच वर्क्स इन लाईफ. सत्य कोणचं? जीवन जे सुखी करतं ते सत्य. तेव्हा आपला परमार्थ असा पाहिजे, व्यवहारात उतरला पाहिजे. आणि तो व्यवहारात उतरण्याकरता व्यवहाराचा स्वभाव काय आहे समजला पाहिजे. तो स्वभाव सांगण्याकरता पहिला अध्याय गीतेचा. त्याने अर्जुनाचा विषाद असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणाले, प्रथमी अर्जुनाचा विषादू. अरे, विषादाला एवढं महत्व आहे? विषाद म्हणजे काय? अगदी बरोबर इंग्लिश त्याचं भाषांतर, फ्रस्ट्रेशन, विफलता. पैसा मिळवतो मी, माझी विद्या आहे, ऑफिसात मला मान्यता आहे, पण मला जीवनात अर्थ वाटत नाही. काय माझं जीवन आहे? आपल्याकडे परवा एक बाई आल्या, ती माझी विद्यार्थिनी निघाली, ते वांद्या सुंदराला राहते. तिची एक 30 वर्षाची मुलगी आहे, ती सायंटिस्ट आहे. तिला व्याख्यानाला बोलवतात नाही, पण म्हणाली आज 7 वर्ष झाली, लग्न काही जमत नाही. तर म्हणलं मग ती काय म्हणते? ती म्हणते रात्री तुम्ही निघता की विहिरीत उडी टाकून जीव देते. हे फ्रस्ट्रेशन, विफलता. काय जीवन आहे? पुष्कळ म्हाताऱ्या माणसाने येतं, बरं काय नाही मिळवलं. त्यातल्या त्यात जर मुलगा चांगला नाही वागला किंवा परिस्थिती वाईट आली, काय जीवन आहे? काय जीवन जगून करायचं आहे? किंवा शरीर त्रास देऊ लागलं तर ही विफलता जी येते ना, ती सर्वव्यापी आहे. आणि सर्वव्यापी असल्यामुळे मानवी जीवनाला व्यापून आहे. तिथून गीतेची सुरुवात. अगदी थोडं थोडं सांगतो मी आपल्याला. फ्रस्ट्रेशन, अरे काय मिळवलं मी शेवटी? समजा तुम्ही पंतप्रधान झाला, कल्पना करायला काहीच हरकत नाही, कोणी होऊ शकतो असे सध्या. त्याचं ते तंत्र आहे, टॅक्टिक्स आहे, ते साधलं की नाही पंतप्रधान होऊ शकेल. आता जर फुलनदेवी पार्लमेंटची मेंबर होऊ शकते, जिथे देशमुखासारखे किंवा नेहरूंचे सारखे लोक होते, तिथे मग पंतप्रधान व्हायला काय हरकत आहे? हो, सांगण्याचा हेतू काय? तर माणसाची जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, ती दृष्टी ध्येयवादी असते. काय ध्येयवादी असते? मला अमकं मिळावं, मला तमकं मिळावं, माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या. आणि भावना अशी की हे झालं की मी आहे सुखी आहे. मध्ये काय भानगडी कुठे कळते? जीवन प्रत्यक्ष आहे ना, हा निराळा आहे. प्रत्यक्ष जीवन अतिशय निराळा आहे. आणि मला सांगायला एक अतिशय आनंद होतो की जगातल्या सगळ्या संतांचे ग्रंथ त्यांनी अभ्यासलेच आहे, नुसते पाहिलेले नाही, अभ्यासलेले. तत्वज्ञानी पाहिली आहे, पण महाराष्ट्रीय संतांचं जे तत्वज्ञान आहे ते अतिशय व्यवहारी आहे. काय सांगू तुम्हाला, फार व्यवहारी. आणि ती परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून आहे. अगदी या कर्मभूमीमध्ये जन्माला येऊन जो कर्म करीत नाही तो गाढव आहे, गावंढळ आहे, असं सगळं ज्ञानेश्वर महाराज. गावंडे गाव, कारण इथे उदंड कष्ट जी केले तेची भाग्य बघून गेले. समर्थ म्हणाले, अरे केल्याविण काही होत नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, असं आहे. सांगण्याचा हेतू काय? तर विफलता येणं हा स्वाभाविक धर्म आहे. अरे काय करा, एवढं शिक्षण झालं, पुढे काय? BA फर्स्ट क्लास झाले, पुढे काय शून्य. MA फर्स्ट क्लास झाले, पुढे काय शून्य. पुन्हा MA फर्स्ट क्लास झाले, पुढे काय शून्य. म्हणजे अलीकडे असं झालंय, तुम्ही जे MSc झालं तर बँकेत नोकरी शोधायला जाता. कसले हो? म्हणजे मायक्रोबायोलॉजी MSc फर्स्ट क्लास पास आणि नोकरी त्या बँकेमध्ये नोटा मोजायची. काय चमत्कार आहे हा. आहे ना असं जगामध्ये. म्हणजे तो शिकतोय का करतोय, नाही का? मी असं ऐकलंय की प्रायमरी शाळेचा मास्तर त्याच्याकरता अर्ज मागवले केरळातून.
एम ए झालेले लोक प्रायमरी शाळेत, केरळातली गोष्ट आहे, त्यांनी अर्ज मागवली होती, काय असेल मला सांगा. मग विफलता नाही का येणार? आम्हाला विफलता आहे. आपली मुलं आपल्यासारखी नाही वागली किंवा चांगली असून आपल्याला विचारलं नाही. काही हजार उदाहरण हो किती सांगा, काय असेल मला सांगा. तर ही विफलता अर्जुनाला, त्या विफलतेचं लक्षण बरोबर आहे. गांडीवम स्रंसते हस्ता, हात कंप सुटतो माणसाला, स्थिर राहत नाही, घाबरतो ना, त्या हातात धनुष्यबाण धरता येईना. त्वच्चैव परिदय्यते, तोंडाला कोरड पडली. भ्रमतीव च मे मनः, काय वर्णन आहे, उगीच नाही गीता जगाला अपील झाली बघा. काय असेल बरोबर वर्णन केलं. विफलता आल्यावर मनुष्य कर्म शून्य होतो. काय करू मी जीवनात? श्रीकृष्णासारखा सांगणारा भेटला म्हणून अर्जुन मार्गावर आला, नाहीतर वाया गेला असता. काही होऊ शकत नाही. त्याच्यात शॉक बसतो ना, मानसिक धक्का बसल्यामुळे माणसाला काही करता येत. बर, याच्यातून बाहेर पडायला उपाय काय? ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे. म्हणाले, एका माणसाला साप चावला. साप चावला, तोंडाला फेस यायला, बेशुद्ध झाला, अपघात झाला, संता झाला. तर त्याला गारुडी पाहिजे, मंत्र घालून त्याला हे करायला. तर म्हणाले, श्रीकृष्ण हा गारुडी भेटला. ते गारुडी काय करतात? काहीतरी प्यायला देतात, शुद्ध देतो किंवा मंत्र घालतात. तर म्हणाले, हा गारुडी असा आहे, दृष्टी सवेची विष फेडी. नुसते नजर टाकल्यावरती म्हणलं हा काय. आणि हे खरं आहे बरं का. मला एक उदाहरण आठवतं. एक LLB ला LLB नाही, हायकोर्ट प्लीडरच्या परीक्षेला 2 वेळा नापास झालेले एक ग्रस्त विट्याला असं, त्यांना महाराजांनी टोपी दिली होती, ती त्यांनी आम्हाला दाखवली, पूजेत ठेवलेली. तर 3ऱ्या वेळेला जेव्हा ते निघाले परीक्षेला, ते विटा म्हणजे गोंधळल्या जवळ, तेव्हा महाराजांच्या दर्शनाला आले. तर महाराज काय म्हणले की बा अभ्यास केलाय का? नाही केला. म्हणाले तसंच जाणार. अरे ते म्हणले, अभ्यास करून जो उपयोग होत नाही तर न केल्याला काय वाईट? अरे वा, काय आहे विफलतेचं गंमत बघा तुम्ही. मग काय अभ्यास करून करायचं आहे? काय करावं? ते म्हणाले, मग परीक्षेला जाऊन. नाही, परीक्षेला जाणार म्हणाले. ते म्हणजे माझ्याकडे कशाला आला? काहीतरी कृपा करा. महाराज म्हणाले, काय जादू आहे का काय आहे काय? म्हणाले बरं. म्हणाले त्यांनी आपल्या एका माणसाचं हरिपण माझी टोपी आणा म्हणाले. म्हणाले, ही टोपी डोक्याला घालून परीक्षेला जा, तिथे घालू नका. आणि ती एक दिली हा म्हणाले, आणि तू पास झाला. अशा टोप्याचं विकेट मिळालं तर बरोबर येईल. ते सत्पुरुषात तू सगळे आऊर असतो, ते जाऊ द्या. माझ्या म्हणण्याचा हेतू, याला उपाय काय? कर्म प्रवृत्ती, कर्म झालं पाहिजे. आणि ते म्हणाले दुसऱ्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुजी बोलीला योगू विषदू. बरे का, परी सांख्य बुद्धीचे भेटू जाऊन या. कर्मच करायला पाहिजे, पण कर्माचा एक मोठा गुण आणि मोठा दोष. कर्माचा मोठा गुण असा आहे की जीवन हे चिन्मय असल्यामुळे, जीवन हे जिवंत असल्यामुळे ते स्वस्थ बसू शकत नाही. आणि देह हा चैतन्यमय असल्यामुळे हालचाल केल्याशिवाय चालत नाही. तुम्हाला माहिती असेल, आपण रात्री निजलो म्हणजे या कुशीवर या कुशीवर होतो, तर 20-20, 25-25 वेळा माणूस एका कुशीवर दुसरीवर, एकाच कुशीवर नीज म्हणलं तर नाही. हे नाही का हॉस्पिटलमध्ये गेल्यावर की हाला उताने पडून राहायचं, केवढी शिक्षा आहे ती, नाही का हालचाल काय. म्हणून कर्म तर करायला पाहिजे, पण सांख्य बुद्धीशी भेद दाखवून या. कारण शेवटी कर्म उपयोगी पडत नाही, कर्म सोडूनच जावं लागतं माणसाला. हे जर खरं तर कर्म करून सुद्धा कर्माचा लेप लागणार नाही. हाला युक्ती काय? तर म्हणाले, ज्ञानमार्ग जो आहे त्याची जोड कर्माला द्या. जसं रिटायर व्हायचं म्हणजे मला हे सोडलं पाहिजे सगळं, मग पार्ट टाइम जॉब वगैरे भानगड नाही, काय संपलं म्हणजे संपलं. हे जसं तसं कर्म शेवटी संपलं पाहिजे. हो नाही, तुम्हाला माहिती असेल बायकांना, एखादी सासू मोठी कर्म करणारी आहे बरं का, आणि पुढे होईना, आणि मग कर्म करू राहिली की सांग लावून करते, काहीतरी करते,
तर सुनबाई काय म्हणते, आता पुरी की स्वस्त बसा ना, नाही का. तेव्हा ते सोडणं कठीण आहे बरं. कर्म सोडणं हे अतिशय कठीण आहे. आम्हाला नाही का, आम्हाला कुठे सुटलंय, आम्ही जन्मावर शिकवलं तर तुम्हाला शिकवायचा आविर्भाव वाटतो नाही का. अरे मास्टर आणि लोकांना उपदेश करीत नाही, तो मास्टरच नव्हे जाती म्हणते, लक्षात ठेवा तुम्ही. कारण तो सर्वज्ञच असतो. हो, असं काय करतात, त्याला येत नाही असं काही नाहीच. पुढे माफ करा असं आहे सगळं, नाही का. असं व्हायला पाहिजे, तर तसं व्हायला पाहिजे, घेऊन व्हायचं. सांगण्याचा हेतू काय दुसरं. आता प्रश्न असा, कर्म सुटत नाही, ज्ञान नाही. ज्ञानाचं कसं असतं, व्हॅल्युएशन, किंमत कळते. किंवा आता मला एक 5,000 रुपये पेन्शन आहे, माझा खर्च 3,000 रुपये आहे, तर मग पार्ट टाइम जॉब करा कशाला, नाही मला काही करायचं नाही, असं मनुष्य जसं ठरवू शकतो तसं कर्म सुद्धा शेवटी पुरे. आता कर्माला पुरे पण आहेत, नाही तर अर्धवट कर्म सोडून जावं लागेल, आणि ते फार तापदायक असं माणसाचं. म्हणून ते सांख्य बुद्धी सांगते. त्या सांख्य बुद्धीमध्ये मर्म असेल, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जय, ही वृत्ती पाहिजे. म्हणजे ज्ञानाने जीवन हे खेळ आहे असं समजतं. खेळ म्हटल्यानंतर हार काय जीत काय, दोन्हीपैकी एक काही व्हायचं, स्तुती निंदा काहीतरी एक व्हायची, ती सहज सोसणं हे सांगते. इतका समज फार थोड्या लोकांचा आहे. तुमच्या ऑफिसात सध्या तुम्ही पाहता ना की तुमचा हक्क डावलून खालचे लोक वर जातात ना, किती मनाला त्रास होतो मला सांगा बरं. ती अशी अडचण असते, 20-25 वर्ष नोकरी झालेली, जर सोडता येत नाही, करावं म्हणलं त्याच्या हाताखाली काम करावं लागतं. अलीकडे इकडच्या प्रांतात असंच चाललेलं आहे. पण आम्हाला सवय आहे. मोगलाईमध्ये उदाहरण सांगतो. माझे एक मित्र होते, बालमित्र, त्यांचा मोठा भाऊ एका हायस्कूलचा हेडमास्टर होता. तर उर्दू मीडियम तिथलं माहिती, ते सगळं अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता, सगळं झालं, शाळा वर आणलेली. त्याच्या हाताखाली एका नवाबाचा एक मुलगा मॅट्रिक झालेला नोकरीला आला. तर त्याची सगळी सरबराई व्हायची, शिकवायचं, त्याला कसं शिकवायला येतंय, मग याने असं कर तसं कर, आपलं कर तपलं कर. आणि तिथला एज्युकेशन मिनिस्टर डायरेक्टर नवीन आला. नवीन आल्यानंतर त्यांनी त्या मुलाला तिथला हेडमास्टर नेमला पहिल्यांदा. आता हा हेडमास्टर, हा असिस्टंट हेडमास्टर झाला. तरी सोसलं त्यांनी. पुढे तो इन्स्पेक्टर झाला. ते इन्स्पेक्टर झाल्यावर तिकडच्या पद्धतीप्रमाणे ज्या गाडीने यायचा त्या गाडीने जीव हुजूर म्हणून जावं लागेल. तो मुलगा चांगला तर तो म्हणाला की मी काही रेकॉर्ड वगैरे पाहत नाही, पण आपण काय मनावर आणू नका, अशी परिस्थिती आलेली आहे. तर बघा, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ, स्तुती निंदा यशापयश हार जीत सम ठेवून करणं किती कठीण असेल. सोपी गोष्ट नाहीये. साधा अपमान झाला तर काय जीव खाली ओढवतो नुसता. हा सांख्य मार्ग हा सामान्यांचा नाही, मोठ्या माणसांचा आहे. एक लहानसं उदाहरण सांगतो आपल्याला. लोकमान्य टिळक म्हणजे केवढा जगप्रसिद्ध पुढारी, आणि त्या भारतीय विद्याभवननी एक 80 लोकांची यादी दिली आहे त्या अंकामध्ये अलीकडच्या, ज्याच्यामध्ये भारतामध्ये स्वातंत्र्याकरता जे जे लढले त्या स्त्री पुरुषांची सगळ्यांची नावं आहेत. तर टिळकांचं नाव देताना त्यांनी काय म्हणलंय, परहॅप्स दी मोस्ट लर्नेड ऑफ ऑल द लीडर्स. काय नाव, एवढे मोठे मोठे झाले, त्या CV रामायण आमके तमके, त्या सगळ्यात विद्वान असेल तर हा म्हणजे केवढा मोठा मनुष्य हा. ते 1918 साली पुण्यामध्ये म्युन्सिपल इलेक्शन झाली, म्युन्सिपाल्टीची निवडणूक झाली. तेव्हा लोकमान्य आले ते एक शिपाई, साधा सरकारचा शिपाई, त्यांना